आता 1 रुपयात साड्या, जेंट्स वेअर, किड्स वेअर, महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये. चंद्रकोर साड्या, डिझायनर वर्क साड्या, फ्रॉक, शरारा, गरारा, लेगिन, प्लाझो फक्त 1 रुपयात. बॉईज पॅन्ट शर्ट्स, लोअर, कुर्ती 1 रुपयात. थंडीसाठी ब्लँकेट, जॅकेट, स्वेटर, पडदे, पिलो, पर्स, बॅग फक्त 1 रुपयात. बाय 2 गेट 1 फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध. परा करा, ऑफर फक्त 26 जानेवारी ते 5 फेब्रुवारी पर्यंत. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व सर्व शाखा. खानापूर तालुक्यातील कर्वे येथे एमडी ड्रग्ज बनवणाऱ्या कारखान्यावर छापा टाकून सदरचा कारखाना काही दिवसांपूर्वी उद्ध्वस्त करण्यात आलाय. सदरचा कारखाना चालवणाऱ्यांची पाळीमुळे खणण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे. एमडी ड्रग्ज प्रकरणाचे मुंबई कनेक्शन स्थानिक गुन्हे अन्वेषणाच्या पथकाने उघडकीस आणले आणि या कारखान्यास आर्थिक मदत, ड्रग्ज बनवण्यासाठी मार्गदर्शन करणाऱ्या तिघांना अटक केली आहे. संशयित जितेंद्र शरद परमार, अब्दुल रज्जाक, अब्दुल कादर शेख आणि सरदार उत्तम पाटील अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या गुन्ह्यातील मशिनरी आणि केमिकल्सच्या तपासासाठी सांगली पोलिसांची पथके मुंबई, दिल्ली आणि गुजरात येथे रवाना झाल्याची माहिती पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिली. यावेळी पोलीस अधीक्षक संदीप घुगे म्हणाले, विटाजवळील कार्वे येथील औद्योगिक वसाहतीमध्ये बंद कारखान्यात एमडी ड्रग्ज बनवणाऱ्या रहूदीप बोरीचा, सुलेमान शेख, बलराज अमर कातारी या तिघांना 27 जानेवारी रोजी अटक करण्यात आली. त्यांनी बनवलेलं 29 कोटी रुपयांचं 14 किलो 500 ग्राम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले. स्थानिक गुन्हे अन्वेषणाने तिघांची कसून चौकशी केली तेव्हा आणखी तिघे संशयित जितेंद्र परमार, अब्दुल रज्जाक शेख आणि सरदार पाटील यांची नावं निष्पन्न झाली. या 6 जणांची मुंबईतील ऑर्थर रोड कारागृहात ओळख झाली होती. 6 जणांनी जामिनावर मुक्त झाल्यानंतर एकत्र येऊन एमडी ड्रग्जचा कारखाना सुरू करण्याचं ठरवलं. त्यानुसार रहूदीप यांनी दिल्ली येथून मशिनरी मागवली. सुलेमान शेख यांनी दिल्लीतील कंपनीस पैसे पाठवले. त्यानंतर दोघांनी बलराजच्या मदतीने विटा येथे मशिनरी बसवली. मशिनरी बसवण्यासाठी जितेंद्र यांनी आर्थिक मदत केली. सरदार पाटील याला ड्रग्ज विषयी माहिती असल्यामुळे त्याने 2-3 वेळा येथे येऊन मार्गदर्शन केलं. तर बलराज हा अब्दुल रज्जाक शेख याला पुणे, मुंबई जाऊन माल देत होता. जितेंद्र, अब्दुल रज्जाक आणि सरदार या तिघांना फलटण येथून ताब्यात घेण्यात आले. आमदारांनी ड्रग्ज प्रकरण डीपीडीसीत मांडण्यापेक्षा प्रशासनातील संबंधित विभागांची तालुका स्तरावर एकत्रित बैठक घेऊन या प्रकरणाच्या मुळाशी जागरूकपणे जाऊन बोलण्याची गरज होती. डीपीडीसी मध्ये विविध विकास कामांवरती चर्चा होत असते, मात्र डीपीडीसी मध्ये देखावा करणे आणि लावलिजाव करणं बरोबर नव्हतं, अशी खोचक टीका राष्ट्रवादीचे नेते वैभव पाटील यांनी आमदार सुहास बाबर यांच्यावर नाव न घेता केली आहे. एमडी ड्रग्ज, गांजा, नशेचे इंजेक्शन्स हे कुठून येतात आणि त्याची पाळंमुळं कुठंपर्यंत आहेत याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि यामध्ये जर स्थानिक पातळीवर कोण त्याच्यामध्ये सहभागी असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यावेळी बोलताना वैभव पाटील म्हणाले, विट्यातील निवासी शासकीय आश्रममध्ये जेवणातून विषबाधा झाल्याचा प्रकार घडला. त्यानंतर विट्यात 14 किलो गांजा सापडल्याचं आणखी एक प्रकरण आपल्या समोर आलं. ते प्रकरण संपते ना संपते तोपर्यंत एमडी ड्रग्जचा मोठा साठा कार्वे एमआयडीसी एरियामध्ये सापडला. अशा प्रकरणांमुळे उडता पंजाब चित्रपटात ड्रग्जमुळे नवीन पिढी कशी बर्बाद झाली याची सगळी कहाणी या चित्रपटाच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला होता. या चित्रपटातील कथेप्रमाणे आपल्या खानापूरचा उडता खानापूर व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळे आपण सगळ्यांनी मिळून या ड्रग्ज विरोधात प्रशासनाला जागृत करून त्याच्यावर आळा बांधा घालण्यासाठी एकत्रित आलं पाहिजे. अन्यथा काही दिवसानंतर उडता खानापूर असा पिक्चर काढावा लागेल की काय अशी विदारक परिस्थिती येईल. आणि हे जाणवल्यानंतर मला आणि माझ्या सहकाऱ्यांशी मी बोललो. त्यानंतर ठरवलं की याच्यावर आपल्याला जनजागृती करून प्रसंगी प्रशासनाला वेटीस धरावं लागेल. या प्रकरणाच्या पाठीमागे नेमकं कोण आहे, कुणाच्या आशीर्वादामुळे किंवा कुणाचे याला पाठबळ आहे हे समजलं पाहिजे असंही ते म्हणाले. महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्यादरम्यान झालेल्या राड्या प्रकरणी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी वादग्रस्त विधान केलंय. पैलवान शिवराज राक्षे यानं लाथ मारण्याऐवजी खरं तर पंचांना गोळ्या घालायला पाहिजे होत्या असं वादग्रस्त विधान पैलवान चंद्रहार पाटलांनी केलंय. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील अंतिम सामना पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे यांच्यात झालाय. मात्र या सामन्यात पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळे आपल्याला हार पत्करावी लागल्याचा आरोप करत शिवराज राक्षेनं पंचांना लाथ मारली. याबद्दल
कुस्ती क्षेत्रात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. लाथ मारल्याचा आरोप शिवराज राक्षे यांना फेटाळून लावलेत. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी देखील पंच निर्णयावर जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत बोलताना पैलवान चंद्रहार पाटील म्हणाले की माझ्यावर सुद्धा 2009 साली ट्रिपल महाराष्ट्र केसरी होताना अन्याय झाला होता. मी देखील 2009 साली ट्रिपल महाराष्ट्र केसरीची कुस्ती स्पर्धा खेळताना पंचांच्या वादग्रस्त निर्णयाला बळी पडलो होतो. त्यावेळी मी आत्महत्या करण्याच्या विचारात होतो. तसाच अन्याय ट्रिपल महाराष्ट्र केसरी होताना शिवराज राक्षेवर देखील झालाय. मला वाटतं शिवराज हा चुकलाय, कारण त्यानं पंचाला लाथ मारण्याऐवजी गोळ्या घालायला पाहिजे होत्या, असं वादग्रस्त विधान चंद्रहार पाटील यांनी केलंय. पृथ्वीराज मोहोळचं मी अभिनंदन करतो. या सर्व प्रकरणात पृथ्वीराजची काही चूक नाही, मात्र पंचांचा निर्णय वादग्रस्त आहे, अशी परखड प्रतिक्रिया चंद्रहार पाटील यांनी व्यक्त केली आहे. गुइलेन बॅरे सिंड्रोम GBSची सांगलीतील रुग्णसंख्या आता 11वर पोहोचली आहे. जिल्ह्यातील अवघे 4 रुग्ण असून बाकीचे रुग्ण अन्य जिल्ह्यातील आहेत. यात कर्नाटकातील 2 रुग्णांचाही समावेश आहे. राज्यात GBSच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढतेय. या तुलनेत सांगलीत या आजाराची साथ आटोक्यात असली तरी अन्य जिल्ह्यातील तसेच कर्नाटकातील काही रुग्ण सांगलीत उपचार घेत असल्याने रुग्णांची संख्या वाढली आहे. सांगलीत सध्या GBSचे 11 रुग्ण खासगी आणि शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत. या रुग्णांमध्ये कोल्हापूर, पुणे, सातारा, रायबाग, संकेश्वर येथील रुग्णांचा समावेश आहे. तर सांगली शहरातील 1 आणि आष्टा, वाळवा, इस्लामपूर, विटा, आटपाडी येथील रुग्णही उपचार घेत आहेत. ज्या ठिकाणी GBSचे रुग्ण आढळले त्यांच्या घराच्या शेजारी आरोग्य विभागाच्या वतीने सर्वेक्षण करण्यात येते. GBS आजारात रुग्णांच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीच त्यांच्या मज्जासंस्थेवर हल्ला करते. त्यामुळे शरीरात अचानक तीव्र बधीरपणा, मुंग्या येणे, स्नायू कमकुवत होणे, अचानक हातापायातील ताकद नष्ट होणे यांसारखी लक्षणे दिसतात. नागरिकांनी घाबरून न जाता लक्षणे दिसल्यास तातडीने उपचार घ्यावेत, असं आवाहन आरोग्य विभागाने केलंय. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील मशिदीवरील भोंगे तातडीने काढून प्रशासनाने भोंगेमुक्त महाराष्ट्र करावा या मागणीसाठी हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष नितीन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. मुंबई उच्च न्यायालयाने मशिदीवरील भोंग्याच्या विरोधात निकाल दिलेला असून त्याची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करून निदर्शने करून निवेदन देण्यात आले. हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले, न्यायालयाने अनेक ठिकाणी यापूर्वी सुद्धा मशिदीवरील भोंग्यांसंदर्भात निकाल दिला, परंतु या आदेशाची अंमलबजावणी केली नाही. राज्यात हिंदुत्ववादी सरकार असून सरकारने 31 मे पर्यंत गडकोट किल्ले इस्लामिक अतिक्रमण मुक्त करण्याचा निर्णय घेतला. त्याच धर्तीवर राज्यातील सर्व मशिदीवरील भोंगे उतरवून भोंगेमुक्त महाराष्ट्र करावा. सांगलीमध्ये एका प्रभागामध्ये 10 मशिदी या 100 ते 200 मीटर अंतरावर आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण होते. तसेच अनेक भोंगे अनधिकृत आहेत, त्यावर त्वरित कारवाई करावी असं आवाहन नितीन शिंदे यांनी केले. हिंदू एकता आंदोलन शहर जिल्हाध्यक्ष संजय जाधव म्हणाले, न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे भोंग्यांसंदर्भात तक्रारी अर्ज संबंधित पोलीस स्टेशनना सर्वांनी करावेत. छापील तक्रार अर्ज कोणास पाहिजे असतील तर हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने उपलब्ध करून दिले जातील असं आवाहन यावेळी करण्यात आले. केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्या अंतर्गत केंद्र सरकारच्या विविध योजना राज्यात प्रभावीपणे राबवण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली 10 सदस्यांची समिती नियुक्त करण्यात आली आहे. या समितीत सांगलीचे खासदार विशाल पाटील यांचा समावेश करण्यात आला आहे. या समितीत सर्वपक्षीय लोकसभा सदस्य आणि राज्यसभा सदस्यांचा समावेश आहे. या निमित्ताने विशाल यांना केंद्र शासनाने महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. या समितीत खासदार उदयनराजे भोसले, श्रीमंत शाहू छत्रपती, विशाल पाटील, सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, प्रफुल्ल पटेल, रामदास आठवले, सुनील तटकरे, डॉक्टर भागवत कराड, श्रीरंग बारणे या 10 जणांचा समावेश आहे. केंद्र सरकारच्या विविध योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारमधील यंत्रणात समन्वय राखण्याचं काम या समितीमार्फत केलं जाईल. याआधीची समिती सन 2021 ला नियुक्त करण्यात आली होती. ती बरखास्त करून ही नवीन समिती मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या ग्रामीण विकासासाठीच्या योजना अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी राज्य स्तरावरती ही समिती काम करेल. या 10 सदस्यांची नावे केंद्र सरकारकडून सूचित करण्यात आली होती. त्यात विशाल पाटील यांना संधी देण्यात आल्याने त्यांच्या समर्थकांनी आनंद व्यक्त केलाय. खासदार विशाल पाटील म्हणाले, केंद्र सरकारच्या ग्रामीण विकासाबद्दल योजना सुयोग्य पद्धतीने आणि गतीने राबवण्यासाठीचं काम ही समिती करत असते. केंद्र सरकार महाराष्ट्रातील ग्रामीण विकासासाठी अधिकाधिक निधी देईल. महाराष्ट्राबाबत दुजाभाव होणार नाही अशी अपेक्षा आहे.
अध्यात्म समाजकार्याबरोबरच म्हैसाळच्या पाण्यासाठी लढा उभारणारे चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेचे सर्वेसर्वा हरिभक्तपरायण तुकाराम बाबा महाराज हे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत काम करणाऱ्या राज्यातील युवा प्रशिक्षणार्थींच्या मागण्यांसाठी मैदानात उतरलेत। या संघटनेचे पश्चिम महाराष्ट्राचे नेतृत्व तुकाराम बाबा करणार आहेत। मंगळवारी मुंबई येथील आझाद मैदानावर राज्यभरातील युवा प्रशिक्षणार्थींचा भव्य महामोर्चा आयोजित करण्यात आला। या महामोर्चात तुकाराम बाबा उतरणार आहेत। सांगलीचे जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांना भेटून हरिभक्तपरायण तुकाराम बाबा महाराज यांनी निवेदन दिले। यावेळी अमोल सिद्ध शेंडगे, जयदीप माने, सतीश काराजनगी, जकराय क्षीरसागर, गंगय्या स्वामी, भीमराव निगडे, चेतन भोसले, मारुती वनमराठे उपस्थित होते। जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात तुकाराम बाबा यांनी नमूद केले की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण ही योजना राज्य पातळीवर मोठ्या प्रमाणात सुरू केली आहे। या प्रशिक्षणाअंतर्गत सर्व प्रशिक्षणार्थी पंचायत समिती कार्यालय, ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य सेवा केंद्र विभागामध्ये ऑपरेटर, ASM नर्स पदावर काम करत आहेत। या योजनेमुळे सांगली जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी मिळाली आहे। 6 महिन्याचं प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर इच्छुक उमेदवार ज्या ठिकाणी काम करत असतील त्यांना तिथेच कायमस्वरूपी नोकरी, रोजगार मिळतो, असं माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले। त्यानुसार या प्रशिक्षणार्थी न्याय द्यावा, प्रशिक्षणानंतर कायम रोजगार देण्यात यावेत, विद्यावेतनमध्ये वाढ करण्यात यावी, विद्यावेतन नियमित आणि वेळेवर देण्यात यावेत, युवा प्रशिक्षणार्थींना शासकीय सेवेत 10% आरक्षण देण्यात यावं, शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे रजा अनुज्ञेय असावी असंही नमूद केलंय। जिल्ह्यातील उद्योजकांच्या समस्या संबंधित यंत्रणांनी कालमर्यादा ठरवून प्राधान्याने सोडवाव्यात अशा सूचना जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांनी दिल्या। औद्योगिक वसाहतीमधील अंतर्गत रस्ते दुरुस्ती, गतिरोधक पथदिव्यांच्या सुविधा देण्यासह अतिक्रमण काढण्याची कार्यवाही करण्याचे आदेशही देण्यात आलेत। जिल्हा उद्योग मित्र समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते। जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात आयोजित या बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, महानगरपालिका आयुक्त शुभम गुप्ता, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी आदी जण उपस्थित होते। औद्योगिक वसाहतीमधील अंतर्गत रस्ते दुरुस्ती, गतिरोधक पथदिवे, अतिक्रमण काढणे आणि त्यासाठी आवश्यक पोलीस बंदोबस्त देणे, सुरळीत वीज पुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन, पाणी पुरवठा, उच्च दाब विद्युत वाहिनी, कचरा डेपो, अनावश्यक विजेचे खांब हटवणे याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली आहे। महापालिका, ग्रामपंचायत, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग आदी संबंधित यंत्रणांनी त्यांच्याशी संबंधित असलेल्या औद्योगिक वसाहतीतील प्रश्नांवर प्राधान्याने आणि सकारात्मकपणे कार्यवाही करून उद्योजकांच्या समस्या सोडवाव्यात, रस्त्यांची आणि अन्य कामे दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण करावीत असे निर्देश जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांनी यावेळी दिलेत। सांगली शहरात महापूर आल्यानंतर प्रशासनाकडून व्यवस्था केली जाते, मात्र यावर्षी महापुरापूर्वीच आवश्यक असणारी यंत्रणा सज्ज ठेवून नियोजन करण्याचा निर्णय आयुक्त शुभम गुप्ता यांनी घेतलाय। त्या अंतर्गत आपत्ती व्यवस्थापन कक्ष पूर्ण क्षमतेने कार्यरत ठेवणे, त्यासाठी मनुष्यबळ उपलब्ध करून देणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। मान्सूनपूर्वी आणि आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत पावसाळ्यात बैठका होतात, पण बैठका घेऊन पुढील परिस्थितीचा मुकाबला करणं शक्य नसतं, त्यामुळे आपत्ती अगोदरच नियोजन करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतलाय। यावर्षी प्रशासन, नागरिकांचा, सामाजिक संस्था यांच्या सहभागातून चांगलं नियोजन करण्यात येणार आहे। गेल्या वेळी महापालिका क्षेत्रातील नागरी वस्त्यांमध्ये पुराचं पाणी शिरलं, त्यानंतर करावयाची व्यवस्था याबाबत प्रशासनाने बऱ्याच गोष्टींचा अभ्यास करून काही निकष काढलेत। पूर कालावधीमध्ये नियोजनासाठी कमी वेळ मिळतो, नागरिकांच्या मध्ये भीतीचं वातावरण निर्माण होतं, प्रशासनावर देखील ताण पडतो, त्यामुळे यावेळी मान्सूनची तयारी लवकर सुरू करण्यात येणार आहे। आपत्ती मित्र ॲप, आपत्ती मित्र कार्यकर्ते, निवारा केंद्र, स्थलांतरित नागरिकांच्या सोयी सुविधा, नाले सफाई आदींचं लवकरात लवकर नियोजन करण्यात येणार आहे। नागरिकांच्या वित्त आणि जीवितहानी होणार नाही, परिस्थिती हाताळताना काळजी घेता येईल, तर पूर ओसरल्यावर टप्प्याटप्प्याने करावयाच्या कामाबाबत नियोजन करण्यात येणार आहे। आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत सर्व साधन सामुग्री अद्ययावत ठेवणे, मनुष्यबळ प्रशिक्षित आणि सज्ज ठेवण्यात येणार आहे। नदीकाठावरील नागरिकांना आवश्यक त्या सूचना, प्रशिक्षण देण्यात येणार आहे। याबरोबर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देखील प्रशिक्षण देण्याचा निर्णय आयुक्त शुभम गुप्ता यांनी घेतलाय।